चला तर म्हणलं आता मार्गशीर्ष महिना संपलाय, मग आपण थोडंसं आता नॉनव्हेज बनवूया. तर इथे मी गावरान कोंबडीचं चिकन घेतलेलं आहे बघा. त्याला हळद मीठ लावते आणि एका साईडला कुकर ठेवलेला आहे. तर कुकरमध्ये मी तेल ओतून गॅस वगैरे हे करून कांदा पेस्ट आणि आलं लसूण पेस्ट टाकून छान अशी परतून घेत आहे. त्याच्यानंतर हे हळद मीठ लावलेलं चिकन मी त्यात ओतलं आणि मस्त आता ह्याच्यात मी थोडंसं हलवून परतून घेणार आहे बघा, की जेणेकरून सगळा मसाला त्याला लागला पाहिजे. तर थोडंसं झाकण ठेवून पण अगोदर वाफवून घेणार आहे, नंतर पाणी ओतणार आहे. तर असं छानपैकी वाफलेलं पाहिजे, तरच तुमची भाजी एकदम व्यवस्थित होती बघा. तर हे वाफलून घेत त्याच्यानंतर मी आता ह्याला कुकरला गरम पाणी ओतून मी झाकण ठेवणार आहे. तर ही गावाकडची पद्धत आहे बघा, आमच्या गावाकडे अशाच करतात. तर एका साईडला मी गॅसवर पाणी पण ठेवलेलं आहे. थोडंसं मला कमी पडतंय म्हणून मी परत ठेवलं तापायला आणि असं गरम करून मी त्यात ओतलेलं आहे आणि झाकण लावलं. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये बघा मी ही असं थोडासा फ्राय बनवलेला आहे. तर मिठाचं सूप पण साईडला काढून ठेवलेलं आहे आणि इथं मी काळा मसाल्याचं वाटण करून फोडणीला टाकून ही भाजी अशी बनवलेली आहे. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये हे बनवलेलं आहे. तर चला मग आम्ही जेवणार आहोत. तुम्ही पण जेवा. भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये.